माननीय मुख्यमंत्री साहेब व ग्रामविकास मंत्री साहेब यांना लिपिकांच्या प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेल्या वेतन त्रुटी संदर्भात माननीय आमदार महोदयांनी शिफारस पत्र सादर. महाराष्ट्र राज्य शासन अंतर्गत शासकीय व निमशासकीय लिपिकवर्गीय कर्मचारी यांच्या चौथ्या वेतन आयोगापासून वेगवेगळ्या वेतन आयोग लागू होताना व वेतन त्रुटी समितीने वेतनवाढ 7वा वेतन दुरुस्ती करताना लिपिक कर्मचारी यांना दुर्लक्षित केले आहे, असे महाराष्ट्र राज्य शासकीय नियम शासकीय लिपिक संघ यांनी निवेदनात म्हटल्याप्रमाणे कर्मचारी हा प्रशासन व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा भाग असून प्रशासन व्यवस्थेत तांत्रिक, प्रशासकीय, लेखाविषयक सर्व कामकाज इत्यादी प्रत्येक महत्त्वाचे कामकाज लिपिक वर्गीय करतात. असे असून देखील लिपिक वर्गीय कर्मचारी यांच्या वेतनामध्ये अनेक त्रुटी आहेत व या त्रुटी दुरुस्त होण्यासाठी त्यांनी विनंती केली आहे. तरी सदर निवेदनात नमूद चौथा वेतन आयोगापासून ते आजपर्यंत असलेल्या वेतनातील त्रुटी दूर होण्याबाबत कारवाई भावी व संमती यांना याबाबत योग्य त्या सूचना द्याव्यात व लिपिकांवरती झालेला अन्याय त्वरित दूर करावा, असे पत्रात म्हटले आहे. 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी संदर्भात या संवर्गावर वेतन त्रुटीमध्ये तफावत राहिली आहे. त्यासाठी खुल्लर समितीची स्थापना करण्यात आली, परंतु लिपिक वर्गीय चौथा वेतन आयोगापासून वेतन त्रुटीपासून त्रस्त असूनही त्याविषयी कुठलाही विचार समितीमध्ये घेण्यात आलेला नाही. यामुळे लिपिकांच्या मनात असंतोषाची लाट पसरलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.